हाय, मी संजना. माझ्या संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण मस्त अशी चमचमीत एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये मटर मेथी मलाई बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे आणि आता सध्या मटारचा सीझनसुद्धा चालू आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये 1 वाटी ताजे मटार घेतलेले आहेत मी. हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे 2 ते 3 मिनिटं आपण बॉईल करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण मेथीची भाजी बनवून घेऊयात. मी इथं अर्धी जुडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवून 1 चमचा तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एकसारखं परतून 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे. अशी आधी शिजवलेली मेथीची भाजी मटर मेथी मलाईमध्ये वापरल्यानंतर चवीला खूप छान लागते. याचा भाजीचा कडवटपणा थोडासा कमी होतो. आता शिजलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. कढईमध्ये परत एकदा फोडणीसाठी तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता, दालचिनी आणि 3-4 लवंग घातलेले आहेत. अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि मीडियम साईजचा 2 कांदे मी इथं कट करून घेतले होते, ते सुद्धा घालायचं आहेत. हे 2 मिनिटं परतून घेऊयात आपण. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तुमच्याकडे जर तयार आलं लसणाची पेस्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले होते. ही टोमॅटोची प्युरी आता घालायची आहे. हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धने-जिरे पावडर, गरम मसाला अर्धा चमचा आणि तिखट घातलेलं आहे मी 1 चमचा. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं लागतील आपल्याला हे फ्राय करायला. बघू शकता मस्त आपला मसाला एकसारखा झालेला आहे. तेलसुद्धा सुटलेलं आहे. मसाला आपला रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाटाणे बॉईल करून ठेवले होते ते घालायचं आहे. याच्यानंतर जी मेथीची भाजी बनवून ठेवली ती सुद्धा घालायचं आहे. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाणी घालायचं आहे. चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे मीठ आधी आपण घातलेलं आहे. आता हे 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटानंतर 1 वाटी मी फ्रेश मलाई घालणार आहे. मी घरी बनवलेली मलाई आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही विकतची सुद्धा घालू शकता. हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करायचं आहे आणि एखादा मिनिट याला शिजू द्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. 1 मिनिट ही भाजी शिजल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे. बघू शकता आपली मस्त अशी मटर मेथी मलाई रेडी आहे. सर्व करून घेऊयात. वरून थोडंसं क्रीम घालून गार्निश करायचं आहे. चवीला भन्नाट लागते रेसिपी. एकदम क्रीमी टेक्स्चर येतं याचं. याला थोडंसं क्रीमची आवश्यकता असते पण भाजी अप्रतिम लागते. तुम्ही नक्की रेसिपी घरी बनवून बघा. कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झाली ते. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.